सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 50 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी अजूनही उठली नव्हती बेडवरून आणि इतक्यात तिचा फोन वाजला आणि तिला वाटलं नक्की अर्जुनच असेल आणि तिनं फोन पाहिला तर तो कुणालचा होता. तिनं फोन उचलला आणि हसून पुन्हा बेडवर लोळत म्हणाली, हॅलो, बोल ना रे. तन्वी, अगं काय चाललं आहे तुझं? कुठे आहेस? इतके फोन केले मी तुला परवा, तू फोनही उचलला नाही ना, परत केलास फोन तू. काय चाललंय काय तुझं? तू ठीक आहेस ना? कुणाल तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होता. आता तिची काळजी नव्हतीच त्याला, कारण अर्जुनला सगळं सत्य समजलं होतं आणि त्यानेच कुणालला सांगितलं होतं की तन्वी आता माझी जबाबदारी आहे. अर्जुन आणि कुणालची भेट झाली आहे हे तन्वीला अजूनही माहीत नव्हतं आणि कुणालही जोपर्यंत अर्जुन सांगत नाही तोपर्यंत तिला खरं सांगणार नव्हता. आणि ती म्हणाली, हो रे, मी ठीक आहे. अगं पण आहेस कशात इतकी बिझी? तुझा तो पिसाळलेला धूमकेतू तुला खूप त्रास देतोय का? आणि रात्रीपासून झालेले 3 रोमॅन्टिक प्रसंग तन्वीला आठवले आणि गालात हसत हळूच लाजत लाजत म्हणाली, हो रे, खरंच खूप त्रास देतोय तो मला. हे त्यानं ऐकलं पण नेहमीसारखी काळजी किंवा अर्जुनचा राग नाही आला त्याला, कारण तिच्या बोलण्यात आता वेगळाच टोन आहे हे त्याला कळलं. तरी पण कुणाल मुद्दाम पुढे म्हणाला, मग तू का सहन करतेस त्याचं सगळं? ये परत निघून माझ्याकडे, आपल्या घरी. आणि तन्वी म्हणाली, आता ते शक्य नाही, मी कधीच तिकडे येणार नाही. मग कुणाल म्हणाला, अगं खूप त्रास देतो ना तो तिला, तरी त्याच्याजवळ राहायचं आहे का तुला? हा कसला वेडेपणा? असू दे, वेडेपणा तर वेडेपणा, पण आता तू नको काळजी करू माझी. तन्वीला त्याला सांगायचं होतं की ती आणि अर्जुन आता एकरूप झालेत. आता दोघात नवरा बायकोचे संबंध निर्माण झाले आहेत. आता तो तिचा आणि ती त्याची कायमचे झाले होते. पण तन्वी लाजत होती त्याला तसं सांगायला. पण त्याला आता दोन्हीकडून त्यांच्या खबरा समजत होत्या. अर्जुनला सुद्धा तो फोन करत असायचा आणि तिचा संसार आता सुरळीत आहे. त्यांची प्रेमाची गाडी आता रुळावर येऊन सुसाट धावत आहे हे त्याला तिनं न सांगताही समजलं. आणि तन्वी म्हणाली, तू कसा आहेस? मग कुणाल म्हणाला, मी छान आहे, एकटा एकटा मजेत आहे. असं म्हणून तो हसला आणि इतक्यात तिला अर्जुनचा व्हिडिओ कॉल येत होता. तिचा फोन बिझी लागत होता. नक्कीच कुणालसोबत बोलत असेल म्हणून त्याने कट केला आणि तिने पाहिलं आणि कुणालला म्हणाले, ऐक ना, मी तुझ्याशी नंतर बोलते. का गं? कुणालने विचारलं. अहोंचा फोन दिसतोय. आणि हे ऐकून ती हसली आणि मनातच म्हणाली, अरे हो ना, लग्न झाल्यावर बायका आपल्या नवऱ्याला अहो म्हणतात, पण मी तर त्याला अरे तुरेच करते. आणि कुणाल म्हणाला, काय गं, कुठे हरवली आहेस? त्याचाच फोन दिसतोय हो ना? आणि ती म्हणाली, हो. मग कुणाल तिची चेष्टा करत म्हणाला, आता तू तुझ्या भावाला पण भाव देत नाहीस ना त्याच्यापुढे? हे जरा अतिच होते हा तन्वी. एकतर तू फोन उचलत नाहीस आणि आताही ठेव म्हणतेस. आणि ती म्हणाली, तो जरी आता नॉर्मल वागत असला तरी त्याचं काही खरं नाही. तुला माहीत आहे ना, त्याला जर कळलं की मी तुझ्याशी बोलते तर काय होईल माहीत आहे का? आणि कुणाल म्हणाला, दिवसा ढवळ्या रिव्हॉल्वर घेऊन फिरतो तुझा पिसाळलेला धूमकेतू. तुझ्यासाठी एखाद्याला जीव मारायचा? कोणाला कशाला? खरं सांगितलं नसतं तर मलाच उडवलं असतं त्यानं त्या दिवशी. पण नशीब बंदुकीत गोळ्या नव्हत्या म्हणून वाचलो. आणि तन्वीने त्याचा फोन ठेवला आणि अर्जुनला पुन्हा व्हिडिओ कॉल लावला. आता तिची सगळ्यात पहिली प्रायोरिटी तिचा नवरा, तिचा स्वीट हबी होता. आणि मिस्टर अँड मिसेस अर्जुन यांना एकमेकांना बघायची फार इच्छा झाली होती. तिचा पुन्हा फोन येणार हे त्याला माहीतच होतं आणि त्यानं हसतच फोन घेतला आणि म्हणाला, हॅलो डार्लिंग. आता त्यानं तू कोणाशी बोलत होतीस हे विचारलंही नाही आणि त्याच्या तोंडातून डार्लिंग शब्द ऐकून तिला हसूच आलं आणि मनात म्हणाली, अजूनही अर्जुन सरांचा रोमॅन्टिक मूड उतरला नाही वाटतं. आणि ती त्याला चेष्टेत म्हणाली, तू काही काम वगैरे करतोस की नाही ऑफिसमध्ये? मग कशाला गेलास? करतो तर कामच करतोय. एक कॉन्फरन्स मीटिंगसुद्धा केली. नक्की ना? नक्की कामच करत होता ना? ती इतकी ठामपणे विचारत आहे हे ऐकून अर्जुन म्हणाला, हिने कॅमेरे वगैरे बसवले की काय ऑफिसमध्ये? हिला कसं कळलं की मी तिचाच विचार करत आहे? आणि अर्जुन म्हणाला, बरं ते जाऊ दे, तू काही खाल्लं की नाही?
आणि तन्वी म्हणाली, अजून बेडवरच आहे, उठूच वाटत नाही. आणि अर्जुन डोकं खाजवत मनात हसत म्हणाला, जरा जास्तच झालं की काय अर्जुन सर, जरा संयम ठेवा की स्वतःवर. बायको नाजूक आहे हे विसरला की काय तुम्ही? नाहीतर बायको पळून जाईल हां तुमच्या अशा वागण्याने. आणि पुन्हा तोच म्हणाला, अशी कशी जाईल ती पळून? जायचं असतं तर आधीच गेली असती ना. आता तिची आणि माझी गाठ 7 जन्म असणार आहे. आता ती कायम माझीच असणार आहे. आणि तो तिला म्हणाला, दुखत आहे का गं खूप? घरी आलो की चेपून देतो हां तुझं अंग. आणि ती गालात लाजून हसत म्हणाली, काही नको, काही दुखत वगैरे नाही मला, फक्त थोडा आळस आला इतकंच, झोप नव्हती झाली ना म्हणून. आणि मग अर्जुन म्हणाला, पण मीही तुझ्यासोबत जागाच होतो की, माझी तर झोप झाली पूर्ण, मग तुझीच करायली अपूर्ण. आणि आता त्याला काय सांगायचं हे सुचेना म्हणून ती म्हणाली, तुला असेल सवय अशी जागायची, पण मला नाही ना अजून सवय. आणि अर्जुन फोनमधूनच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग आता सवय करून घ्या मिसेस तन्वी. आणि ती लाजून गप्प बसली. अर्जुनला अशा जागरणाची सवय होती, कारण स्टडीमध्ये खूप रात्रीपर्यंत तो अभ्यास करत बसायचा किंवा दारू पीत बसायचा. अतुलसोबत लेट नाईट बाहेर असायचा तो. आणि तो म्हणाला, आता झाली ना पूर्ण झोप, आणि नसेल झाली तर अजून झोपून घे, कारण आज रात्रीसुद्धा मी तुला जागवणार आहे. आणि तन्वी लाजायला लागली. हे अर्जुनला स्पष्ट दिसत होतं. का गं लाजतेस काय अशी? आता माझा फिजिकली लॉस भरून काढायचा म्हणजे तुला ओव्हर टाईम तर करावाच लागेल ना. आणि त्याचं ते रोमॅन्टिक बोलणं ऐकून तन्वी मनात म्हणाली, कसा बिझनेसमॅनसारखा बोलतोय, म्हणे ओव्हर टाईम करायला लागेल मला. आणि असं म्हणून तन्वी पुन्हा तोंडावर हात ठेवून लाजत हसायला लागली. तिला खूप खूप लाज वाटत होती. आणि तो काय तिला छळायचं सोडत नव्हता. ती आता काहीच बोलत नव्हती लाजून. मग तो म्हणाला, बरं चल ठेव फोन, मी येईन 9 वाजेपर्यंत. आणि ती आश्चर्याने म्हणाली, का? तू तर म्हणाला होतास की लवकर येईन म्हणून. आता का 9 पर्यंत? ती लाडातच त्याची तक्रार करत म्हणाली. अगं एक मीटिंग आहे, तो म्हणाला. पण आता तुझं जे काही असेल ते दिवसा करत जा ना मीटिंग वगैरे. अशी नाईटला कोण मीटिंग ठेवतं का अर्जुन? ती सवय आता सोडून दे. आणि अर्जुन म्हणाला, तीच नाही, आता बऱ्याच सवयी सोडून नवीन सवयी लावून घ्याव्या लागतील मला, हो ना? आणि ती फार हक्काने म्हणाली, हो, ते काही नाही, तू यायचं म्हणजे यायचंच आत्ता घरी. ती इतक्या लाडात त्याला हट्ट करत होती आणि अर्जुन ते ऐकून खूप सुखावत होता. अशी लाडानं हट्ट करणारी, लवकर घरी ये म्हणणारी, हातातून फाईल ओढून घेणारी आणि झोपायला चल म्हणणारी, हट्टाने रात्र जागवणारी बायको त्याला हवी होती ना. आणि त्याची बायको आता तशीच तयार होत होती. आणि खरंच अर्जुनचाही नाईलाज होता आता. तो तिला समजावत म्हणाला, सॉरी डार्लिंग, आजच्या दिवस फक्त, पुन्हा नाही ठेवणार नाईटला मीटिंग प्लीज. आणि आता तिचाही नाईलाज झाला. आणि गाल फुगवून म्हणाली, ठीक आहे, बट नॉट अगेन. आणि फोन ठेवताना अर्जुन फार लाडात येऊन म्हणाला, तन्वी, गिव मी अ किस. आणि हे ऐकून जणू काही तो तिच्या समोरच उभा राहून तिला किस मागत होता अशी फिलिंग तिला झाली. आणि तिने डोळे मोठे केले आणि गालात हसत म्हणाली, नो, आधी घरी ये. फोनवर मी असं काहीही करणार नाही हां, कळलं? आणि जर हवा असेल किस तर लवकर घरी ये प्लीज तन्वी, फक्त एक किस. नाही नाही नाही, असं मोठ्याने म्हणत हसतच तिने फोन ठेवून दिला. आणि इकडे अर्जुन गालात फार हसत होता आणि म्हणाला, फार हट्टी आहे ही वाघीण. पुन्हा एक चूक केलीस ना तू माझं न ऐकून. आता तुझी पनिशमेंट डबल. आणि आता तन्वीने पुन्हा कुणालला फोन लावला. आणि ती इतका वेळ अर्जुनशी बोलत होती हे पाहून तो खुश झाला होता. पण तरीही त्यानं तिला विचारलं, बरीच प्रगती दिसते की तुमच्यात. काय काय म्हणत काय होता तो? आणि तन्वी त्याच्याशी खोटं बोलली. म्हणाली, काही नाही, आज जेवणात काय करायचं ते सांगत होता. आणि कुणाल मनात म्हणाला, किती खोटं बोलते ना ही माझ्याशी. हिला आता सांगू का की हिचा मजनू माझ्याकडे आला होता मला भेटायला? पण नको, त्यानं अजून नाही सांगितलं मला हे सिक्रेट ओपन करायला, नाहीतर अजून काय करेल काय माहीत.
आणि जरी तिनं नाही सांगितलं तरी पण मला माहीत आहे काय चाललं होतं त्या दोघांचं फोनवर ते. मग तन्वीने फोन ठेवला आणि आता तन्वी उठून फ्रेश झाली. तिने तिच्यासाठी गरमागरम कडक चहा मागवला. तिचा अजिबात मूड नव्हता किचनमध्ये जाण्याचा. तिच्यासाठी बनवलेलं दुपारचं जेवणसुद्धा तसंच शिल्लक होतं. आता अर्जुन आला की बाहेरच जेवायला जायचं असं तिनं ठरवलं आणि त्याने मीटिंग 7:30लाच संपवली. कारण ती कधी संपवायची हे अर्जुन सरांच्याच हातात होतं. समोरच्या पार्टीला थोडक्यात समजावून सांगण्याचं त्याचं कौशल्य खूप वाखाणण्याजोगं होतं. लगेच अटी आणि शर्ती मान्य करायच्या की मुद्दा जास्त ताणून धरायचा हे तो ठरवायचा. समोरच्या पार्टीची काहीच हरकत नव्हती, कारण त्याच्यासोबत काम करायला मिळतंय हेच एकेकाला त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. कारण या क्षेत्रातला तन्वीनंतर तो एकटा बादशाह होता आणि कित्येक जण त्याच्यासोबत काम करण्यासाठी संधी मागायचे. त्याची मीटिंगसाठी अपॉइंटमेंट मिळवणे म्हणजे फार जिकिरीचे काम. म्हणून ज्या मीटिंग आधीच फिक्स होत्या त्या तो टाळत नसे. कामाच्या आणि वेळेच्या बाबतीत तो खूप परफेक्ट होता. आणि समजा चुकून समोरच्या पार्टीकडून काही चूक झाली तर पुन्हा आयुष्यात त्यांच्यासोबत तो काम करत नव्हता. कारण त्याच्या ऑफिस मॅनर्स आणि त्याच्या तत्वात ते बसत नव्हतं. त्यामध्ये तो कधीच कोणासाठीही बदल करत नसायचा. आणि त्याची कामाची पद्धत तर फार इम्प्रेसिव्ह होती. आणि अर्जुन सरांनी मीटिंग लवकर संपवली. मग अतुल म्हणाला, अर्जुन सर, आज बाहेरच जेवूया का आपण? नाही म्हणजे खूप दिवस झाले ना आपण दोघं एकत्र बाहेर जेवलो नाही आणि गप्पाही नाही मारल्या. चला ना. आणि अर्जुन पेचात सापडला. अतुल म्हणत होता ते खरं होतं. ऑफिसबाहेर ते खूप दिवस झाले भेटलेच नव्हते. सारख्या मीटिंग, काम, मग अर्जुनचं लग्न. त्यात तन्वीवर संशय घेऊन त्याचा मूड ठीक नव्हता इतके दिवस. फोनवर ते फॅमिलियर होऊन बोलायचे, पण तन्वी आणि अर्जुनच्या बाबतीतच बोलायचे. पूर्वी ते दोघे खूप गप्पा मारायचे, बाहेर खायचे, ड्रिंक करायचे. अतुलची बायको त्याच्यावर खूप चिडायची, तरीही तो अर्जुनसाठी त्याचा मूड ठीक नसला की सोबत थांबायचा. त्यानं जास्त ड्रिंक केली की अर्जुनला त्याच्या घरी नेऊन सोडायचा. एका चांगल्या मित्राचं कर्तव्य अतुल खूप चांगल्या प्रकारे पार पाडत होता. आणि एवढंच कशाला, आत्ताही तन्वी आणि अर्जुनसाठी ते एकत्र यावेत म्हणून तो किती प्लॅनिंग करायचा. अतुल हा अर्जुनचा एकमेव जिवलग मित्र होता. इतर त्याला मित्र नव्हतेच, पण बिझनेस शत्रू मात्र खूप होते. आणि अर्जुन त्याला म्हणाला, ऐक ना अतुल, आज नको ना प्लीज. हे बघ, मला माहीत आहे तुझं बरोबर आहे, पण तन्वी वाट बघत असेल रे माझी. आणि चक्क अर्जुन सरांच्या तोंडून हे ऐकून अतुल फार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अरे बाप रे, म्हणजे आता बायकोपुढे माझी काहीच किंमत नाही का सर? तुम्ही सिंगल होता आणि मी डबल होतो, तरी मी तुम्हाला माझ्या बायकोच्या किती शिव्या खाऊन सोबत करत होतो माहीत आहे का? आणि आता तुमची बायको आलं की लगेच असं वागता होय? आणि असं म्हणून अतुलने गळा काढून गाणं म्हणायला सुरुवात केली, दोस्त दोस्त ना रहा. आणि आता अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला, अतुल प्लीज यार, बास कर ही तुझी नौटंकी. ट्राय अँड अंडरस्टँड. का उगीच ओव्हर ॲक्टिंग करतोस? मी तिला आधीच सांगितलं आहे की मी लवकर घरी येईल म्हणून. आणि असा आपला प्लॅन अचानक बनवायला आता आपण सिंगल आहोत का? नाही ना? कळलं? तुझी पण बायको वाट बघत असेल, जा घरी. आणि अतुल म्हणाला, हो ती तर वाट बघणारच ना. कारण मार्केटमधून आणलेल्या भाज्या निवडायच्या असतील, कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या असतील, त्या घालणार ना मी. काय सांगू तुम्हाला सर माझी व्यथा. असं म्हणून पुन्हा रडायला लागला. आणि अर्जुन फार हसत हसत म्हणाला, थांब, तिला व्हिडिओ कॉलच करतो आणि बोल तिच्याशी हे असं सगळं. आणि अतुलने घाबरून त्याच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, ओ ओ सर, आप जान लोगे क्या बच्चे की? काय तुम्ही पण इतकं सिरियस घेता काय सगळं? आणि अर्जुन हसत म्हणाला, का रे, आत्ता काय झालं, इतकं घाबरतोस का तिला? आणि इतक्यात अर्जुनने त्याच्या हातातून त्याच्याऐवजी अतुलचा फोन घेतला आणि त्याच्या बायकोला कॉल केला गुपचूप. आणि अतुल बडाया मारत होता आणि म्हणाला, आपण नाही कोणाला घाबरत, तिला तर नाहीच नाही. कोण समजते कोणती स्वतःला? मी नवरा आहे तिचा, माझ्या घरात माझंच राज्य चालणार. आणि आता त्याची बायको ते सगळं ऐकत होती आणि हाताच्या मुठ्या अळून आतून नुसती ज्वालामुखीसारखी धुसमुसत होती. आणि अर्जुन मुद्दाम म्हणाला, अरे पण किती चांगली आहे रे ती, तू का असं म्हणतोस तिला?
आणि अतुल म्हणाला, चांगली मायफूट. आता तो दारू पिऊन नशा चढल्यासारखा बोलत होता आणि म्हणाला, मला फसवलं तिच्या माहेरच्यांनी, फेक माल घातला माझ्या गळ्यात त्यांनी. आणि आता अर्जुन तोंडाला हात लावून हसत होता आणि मनात म्हणाला, बोल बेटा बोल, इथेच तू सिंहासारख्या गर्जना कर, कारण आता घरी गेल्यावर तुझी अवस्था बकरीसारखी होईल की नाही बघ. आणि हे ऐकून अतुलची बायको तिकडून जोरात म्हणाली, मी फेक माल काय, तू येच घरी मग तुला दाखवते. आणि अतुल म्हणाला, सर बघा ना, इथे ती नाही तरी तिचा कर्कश आवाज कसा माझ्या कानात घुमतोय. जळी स्थळी काष्टी कुठेही ती माझा पिच्छा सोडत नाही बघा. आणि हे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, बाप रे, आता तू मेलास, कन्फर्म मेलास. आता ती तुला गळ्या इतका फुरल्याशिवाय राहणार नाही. आणि ती म्हणाली, अतुल मी सगळं ऐकलंय. आणि हे ऐकून तर अतुलच्या पायाखालची जमीनच सरकली. पळता भुई थोडी झाली त्याला. आणि तो अर्जुनला म्हणाला, आता मेलो, हे काय केलं सर तुम्ही. आणि त्यानं फोन घेऊन आधी बंद केला. आता माझं काही खरं नाही. आणि अर्जुन मात्र त्याला खूप खूप हसत होता. आता जा घरी पटकन आणि बायकोला मस्का मारून डिनरला घेऊन जा, म्हणजे तिचा राग शांत होईल, असं अर्जुन हसत म्हणाला. आणि अतुल म्हणाला, आता गेलंच पाहिजे, नाहीतर रात्रभर घराच्या बाहेर बसावं लागेल. आणि नुसतं डिनरवर भागतोय की नाही काय माहीत. सर तुम्हाला नव्हतं यायचं माझ्यासोबत डिनरला तर तसं सांगायचं हो, पण या तोफेच्या थंडी का दिलत मला तुम्ही, असं म्हणून पळाला. आणि अशा प्रकारे अर्जुनने अतुलला कटवला आणि म्हणाला, आता बघू आज काय थाप मारतो तो बायकोपाशी. आज जर यानं काहीतरी थाप मारून त्याच्या बायकोला कटवली, तिची समजूत काढली, तर उद्या मी त्याला प्रेमातला महागुरू म्हणून जाहीर करून टाकणार. आणि अर्जुनसुद्धा तन्वी वाट बघत असेल म्हणून घरी निघाला. आणि ती अर्जुनला यायला नक्कीच 9, 9:30 तरी वाजतील, म्हणून तिचे त्या बेडरूममधून या बेडरूममध्ये आणलेले कपडे व्यवस्थित लावत होती. आणि इतक्यात तिच्या कमरेभोवती त्याने घट्ट विळखा घातला आणि तिला तशीच उचलून गरगर गोल गोल फिरवली. आणि तन्वी खूप हसायला लागली.